एव्हरीवन. तर रिसेंटली आम्ही जे स्टुडंटनी स्पार्क्स इन्स्टिट्यूटनी रिसेंटली एक सी प्रोग्रामिंगची सिरीज चालू केलेली आहे. तर आजचा आपला जो टॉपिक राहणार आहे तो आहे मॅट्रिक मल्टिप्लिकेशन. तर आपण समजून घेऊया नेमकं मॅट्रिक मल्टिप्लिकेशन काय इम्पॉर्टंट आहे आणि फारच्या कंपनीमध्ये मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा जो प्रोग्राम आहे तो विचारला जातो आणि तो आपल्याला फार सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊया. तर आपण स्टार्ट करूया. मॅट्रिक्स तर नेमकं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय असतं आपण समजून घ्या. फॉर एक्झाम्पल तर आपण एका एक्झाम्पलने आपण चेक करू मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. तर आपण 2x2 एक मॅट्रिक्स घेऊ. फॉर एक्झाम्पल 24, 15, 32, 63. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचा एक फॉर्म्युला आहे जो की आपण रो आणि कॉलमला इंटू करतो आणि तेच आपल्याला इथं बघायचं आहे. तर हे जे वरचं राहील हे रो राहील आणि जे खालचं आहे ते कॉलम राहील. तर बेसिकली हा जो असतो R इंटू सी असतो, रो इंटू कॉलम. तर आपण बघून घेऊया. तर फर्स्ट आपल्याला जे फर्स्ट रो आहे 2 आणि 4 ती आपल्याला 3 आणि 6 आणि 2 आणि 3 च्या कॉलम सोबत मल्टिप्लाय करायची. तर बघा असं होईल. तर 2 इंटू 3 इक्वल टू 6, 4 इंटू 6 इक्वल टू 24. तर हे झालं पहिलं. आता आपल्याला सेम सेकंड याच्यासोबत करायचं आहे. तर हे राहील 2 इंटू 2 4, 4 इंटू 3 12. तर हे झालं एक मॅट्रिक्स. तर आपण रोनी केलेलं आहे फर्स्ट मॅट्रिक्स. आता आपल्याला सेम सेकंडचं पण तसंच करायचं आहे. तर बघून घ्या. आता पहिले आपण 24नी 3 आणि 6ला आणि 2 आणि 3ला गेलं. आता आपल्याला 15नी 3 आणि 6 आणि 2 आणि 3ला करायचे सेम. तर 1 इंटू 3 इक्वल टू 3, 5 इंटू 6 इक्वल टू 5 इंटू 6 इक्वल टू 30. हे झालं 1 आणि 1 इंटू 2 इक्वल टू 2, 5 इंटू 3 इक्वल टू 15. तर हे झाले दोन्ही मॅट्रिक्स. तर यांचं सिम्पली ॲडिशन करून घ्यायचं. तर फायनल मॅट्रिक्स आपल्याला हे भेटेल 30 आणि 33 प्लस 16 प्लस 17. तर हे जे मॅट्रिक्स आपल्याला भेटेल. तर हा सिम्पलचा एक एक्झाम्पल होता. तर आपण हाच एक्झाम्पल आपण एका सी प्रोग्राममध्ये कसं इम्प्लिमेंट करू ते आपण बघून घेऊ कोडिंगच्या माध्यमातून. तर स्टार्ट करूया. तर स्टार्टिंग आपला सी प्रोग्रामची सगळ्यांना माहिती तुम्हाला हेडर फाईल होती. तर सिम्पली एक हेडर फाईल लिहायची. #include stdio.h. तर हे हेडर फाईल. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला एक मेन प्रोग्राम लागेल. तर आपण त्याच्यामध्ये आपण प्रोग्राम इम्प्लिमेंट करू. तर एक मेन फाईल इंट मेन. तर इंट मेन. तर स्टार्ट करूयात. तर आपला 2x2 चा मॅट्रिक्स राहील. तर आपल्याला मॅट्रिक्स पाहिजे तर इंटिजर a इक्वल टू 2, 2, b इक्वल टू 2, 2 आणि एक इंटिजर लागेल आपल्याला रिझल्ट स्टोअर करण्यासाठी. तर c2/2. तर आपल्याला जे आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलेले जे रो आणि कॉलम इंटू होतात तर त्याच्यासाठी आपल्याला दोन वेगळे इंटिजर लागतील. फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आय आणि जे. तर ते पण आपल्याला लिहिलं पडेल आय जे इंटिजर जे. तर स्टार्ट करूयात आपला प्रोग्राम. तर बेसिकली आपल्याला एक स्टार्टिंगला एक मेसेज प्रिंट करणं पडेल. तर स्टार्टिंगचा मेसेज असा राहील प्रिंट एफ
एंटर फर्स्ट मॅट्रिक्स. तर फर्स्ट मॅट्रिक्स करण्यासाठी आपल्याला एक नेस्टेड लूप लागेल, म्हणजे जो एक आयचा लूप आहे त्याच्यामध्येच आपण जेचा लूप इम्प्लिमेंट करू आणि ते आपण फर्स्ट ॲरेमध्ये स्टोअर करून घेऊ. तर बघा, फॉर इंटीजर I is equal to 0, I greater than 2, I plus plus for integer j is equal to 0, j greater than 2, j plus plus. तर हे झाले कॅल्क्युलेशन. तर ही जी व्हॅल्यू आपल्याला एका एलिमेंटमध्ये स्टोअर करणं पडेल. तर जो आपला फर्स्ट इंटीजर आहे त्याच्यामध्ये आपल्याला ती व्हॅल्यू स्टोअर करायची. तर सिम्पली आपण एक स्कॅनएफ नावाचा इनबिल्ट घेऊ. स्कॅनएफ %d मॅन्डेटरी, कारण की त्याच्याशिवाय आपण आपले व्हॅल्यू स्टोअरच नाही करू शकत. कॉमा अँड, हे अँड जे आहे हे तर रिप्रेझेंट करतात आपल्या ॲरेच्या ॲड्रेसला, तर त्याच्याशिवाय आपला प्रोग्राम पण एरर देऊ शकतो, तर ते टाकणे गरजेचं आहे. तर अँड ए आय जे. तर हे झालं ॲरे 1चं. तर सेम आपल्याला जी बीचं आहे ती सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे, आणि फक्त तिथं जी आहे ही लाईन आपल्याला चेंज करून जिथं ए आहे तिथं आपल्याला बी द्यायचं आहे. बाकी आपला सेम फॉर्म आहे. तर सेम प्रोग्राम आपण टाइम वेस्ट न करता आपण स्किप करून आपण पुढे जाऊयात. तर याच्या पुढं तर आपल्याला भेटलेलं आहे दोन्ही पण ॲरे, तर आपल्याला ती व्हॅल्यू आपल्याला इंटू करणं पडेल. तर आपण सेम प्रोसेस करू. आपण वापस फॉर लूप वापरून, नेस्टेड लूप वापरून आपण ते थर्ड ॲरेमध्ये आपण दोघांची व्हॅल्यू इंटू करून स्टोअर करून घेऊ. तर फॉर I is equal to 0, I greater than 2, I plus plus, for j is equal to 0, j greater than 2, j plus plus. त्याच्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती स्टोअर करायची. तर सिम्पली आपण इथं फॉर्म्युला आहे CIJ. तर CIJ मध्ये आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. तर सिम्पली तर याचं जे असेल इथं प्लस इक्वल टू जी इंटीजर ॲरेची व्हॅल्यू आहे ए ऑफ आय कॉमा के इंटू बी के ऑफ जी. तर हा फॉर्म्युला आहे. याने सिम्पली आपण जे प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं आपण इंटू करणार रो आणि कॉलमला, तर हा फॉर्म्युला त्याच्यासाठी आहे. तर बेसिकली हा फॉर्म्युला इम्प्लिमेंट केल्यानंतर आपण इंटू करून घेऊया. तर या फॉर्म्युल्यानुसार आपला प्रोग्राम सक्सेसफुली ॲडिशन होऊन जाईल, मल्टिप्लिकेशन होऊन जाईल, आणि आपल्याला जे फायनल आउटपुट आहे ते आपल्याला वापस एकदा नवीन याच्यात प्रिंट करायचं आहे. तर बघून घ्या. प्रिंट एफ रिझल्ट ऑफ मॅट्रिक्स. तर आपण प्रिंट केला आहे मेसेज, तर हा रिझल्ट आपल्याला वापस फॉर लूपने प्रिंट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली जे फॉर लूप वरती वापरलेले आहे तेच खाली इम्प्लिमेंट करायचं आहे. फॉर इंटीजर I is equal to 0, I greater than 2, I plus plus, for j is equal to 0, j greater than 2, j plus plus. तर याच्यानंतर आपल्याला फायनल मेसेज प्रिंट करायचा आहे. प्रिंट f %d कॉमा C of I कॉमा J. तर हे फायनल आन्सर आपलं प्रिंट होऊन जाईल इथं. आणि याचा आउटपुट जे पण आपण स्कॅनएफ आपण वापरलेलं आहे, तर जे पण युजर इनपुट देईल त्यानुसार आपलं खाली आउटपुट येऊन जाईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर करा प्रॅक्टिस.